केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज नांदेडचा दौरा। लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अमित शहांची नरसी येथे जाहीर सभा। इंडिया आघाडी देशाचे तुकडे तुकडे करेल, कन्हांच्या प्रचार सभेमधून मोदींचा जोरदार हल्लाबोल। अमेरिकेमधील प्रतिष्ठित मासिक न्यूजवीकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत। चीनसोबतच्या सीमावादावरती लवकरच तोडगा काढणं गरजेचं, मोदींचं वक्तव्य। सांगलीच्या जागेबाबतचा महाविकास आघाडीमधील नेत्यांनी फेरविचार करावा, आमदार विश्वजित कदम यांची मागणी। काँग्रेसकडून लोकसभेसाठी आणखी 2 उमेदवारांची घोषणा। धुळ्यातून शोभा बच्छाव तर जालन्यामधून कल्याण काळे यांना उमेदवारी। नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र प्रकरणामध्ये ईडीची कारवाई योग्य असल्याचा प्राधिकरणाचा निर्णय। सुमारे 752 कोटींच्या मालमत्तेच्या कागदपत्रांचा तपास करण्यासाठी हिरवा कंदील। टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क लवकरच भारतात येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट। भारतामध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात चाचपणी करण्यासाठी दौऱ्यावरती येत असल्याची माहिती। आज देशभरामध्ये साजरी होते ईद। दिल्लीच्या जामा मशिदीमध्ये पहाटेपासूनच मुस्लिम बांधवाची रीत। मुंबईकरांना उन्हाचे चटके। मुंबईमधील बहुतांश भागामध्ये पारा 37 अंशांच्या पार, तर कोकण किनारपट्टीवरती तापमान आणखी वाढण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।